नमस्कार, मोबाईल डेअरीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत, जर आपल्याकडे दरपत्रकाचा फोटो PDF एक्सेल असेल तर आपण हे दरपत्रक कसं सेट करू शकतो फॅट स्टेपनुसार। तर सर्वप्रथम जर तुमच्याकडे एखादा रेट चार्ट असेल, जसा की हा रेट चार्ट आहे, आज आपण एक्झाम्पलसाठी हा रेट चार्ट घेतलेला आहे। त्यानंतर हा रेट चार्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम ह्या रेट चार्टमध्ये तुम्हाला पॅटर्न शोधायचे आहे। पॅटर्न म्हणजे काय की बघा, जसं की बऱ्याच वेळा काय असतं की फॅट 2.5 पासून चालू होते, 50 पैसे वाढ असते, 3.5 नंतर ती परत 30 पैशानं होते। तर हे पॅटर्न आपल्याला त्या दरपत्रकात शोधायचे आहे। तर इथे तुम्ही बघू शकता की माझा हा रेट चार्ट आहे। इथे आपण सर्वप्रथम फॅटसाठी बघूया। इथे आपल्याला सगळे फॅट दिसत आहे आणि आपला SNF इकडे आहे। तर आपण सर्वप्रथम फॅट बघून घेऊया। तर आपला फॅट चालू होतो आहे 2.5 पासून। सुरुवातीची रक्कम 20 रुपये आहे। 2.6ला 20.50 म्हणजे इथे 50 पैशाची वाढ होते। 2.7ला 21 रुपये झालेला आहे। तर इथे तुम्ही क्लिअरपणे बघू शकता की 50 पैसे वाढ ही पर पॉईंटला होत आहे। आता ही 50 पैशाची वाढ 3.1 पर्यंत येत आहे। 3.1ला आपला 23 रुपये रेट झालेला आहे। 3.2ला आपला रेट आहे 24 रुपये, म्हणजे इथे 1 रुपयाची वाढ आहे। कारण 3.1ला 23, 3.2ला 24। तर इथे तुम्ही बघू शकता 1 रुपयाची वाढ आपण मेन्शन केलेली आहे। त्यानंतर 3.2च्या पुढं परत 3.3 पासून 30 पैसे वाढ आहे, म्हणजे परत इथे पर फॅट पॉईंट आहे ही कपात बदललेली आहे, वाढ बदललेली आहे। आणि 3.3च्या पुढे 24.30, त्यानंतर 3.4ला 24.60, 3.5ला 24.90। तर अशी 30 पैशानं आपली फॅटची रक्कम 30 पैशानं वाढत आहे पर पॉईंटला। तर हे पॅटर्न आपण फाइंड आउट केलेले आहे। यानंतर आता आपण इकडे SNFमध्ये बघूया। SNF आपला चालू होत आहे 7.5ला 20 रुपयाची रक्कम आहे। त्यानंतर 7.6ला येत आहे 20.50। असेच पर पॉईंटला 50 पैसे वाढ ही आपली 8.2 पर्यंत आहे। 8.2च्या पुढे आपली रक्कम ही डायरेक्टली 1 रुपयानं वाढत आहे। तुम्ही बघू शकता 23.50 आहे तर 24.50 झालेला आहे। तर म्हणजे इथे आपला वाढ ही बदलत आहे पर पॉईंटला, इथे 1 रुपया होत आहे। त्यानंतर 8.3च्या पुढे परत आपल्याला वाढ बदलणार आहे। इथे तुम्ही बघू शकता 8.3ला 24.50 आहे तर 8.4ला 24.80, त्यानंतर 8.5ला 25.10। तर ही 30 पैशाची वाढ आहे, ही आपल्याला 8.6 पर्यंत बघायला मिळते। त्यानंतर 8.6 नंतर तुम्ही इथे बघू शकता की 8.6 आणि 8.7ची व्हॅल्यू सेमच आहे, म्हणजे आपल्याला 8.6ची जी व्हॅल्यू आहे तीच 8.7च्या SNFला टाकायची आहे। तर या प्रकारे तुम्ही पॅटर्न शोधू शकता। हे पॅटर्न शोधल्यानंतर आपल्याला रेट चार्ट सेट करणं खूपच सोपे आहे। आता या प्रकारे मी फॅट स्टेप आणि SNF स्टेप फाइंड आउट केलेले आहे, जे आपल्या दरपत्रकामध्ये होतात। जसे की तुम्ही बघू शकता 2.5ला आपला फॅट चालू होत आहे। 2.5ला चालू झाल्यानंतर तो 50 पैसे वाढत जात आहे 3.1 पर्यंत। 3.1 नंतर त्याच्या पुढे वाढ होत आहे 1 रुपया। त्यानंतर 3.2 पासून परत 30 पैसे वाढ होत आहे, ती वाढ आहे 4.2 पर्यंत। आणि 4.2ला आपला रेट चार्ट संपत आहे। त्याचप्रकारे SNF स्टेप मी इथे लिहिलेला आहे। 7.5ला आपला सुरुवात होत आहे SNFचा, 50 पैसे वाढत आहे तो पर पॉईंटला। 8.2 पर्यंत तो 50 पैशानं वाढतोय। त्यानंतर 8.2च्या पुढे तो 1 रुपयानं वाढतोय। त्यानंतर 8.3च्या पुढे तो 30 पैशानं वाढतोय आणि तो 8.6 पर्यंत 30 पैशानंच वाढत जातो। त्यानंतर 8.6च्या पुढे आपण कोणतीही वाढ दिलेली नाही आहे। त्यानंतर पुढची जी SNF आहे त्याला आपण 8.6चाच रेट लावलेला आहे, म्हणजे कस्टमरचं, शेतकऱ्याचा जरी फॅट 8.7 आला तरी त्याला 8.6च SNFचा रेट भेटणार आहे। तर या प्रकारे मी ह्या स्टेप लिहून घेतलेल्या आहे। तर तुम्ही ह्या स्टेप लिहून घेऊ शकता आणि प्रॅक्टिस करू शकता। आता मी मोबाईल डेअरी सॉफ्टवेअरमध्ये आलेलो आहे। इथे मला दरपत्रकात जायचं आहे आणि दरपत्रकावर बदल करा या बटनावर क्लिक करायचं आहे। इथे मला स्वरूप बदलायचं आहे। आपल्याकडे स्टेप आहे, म्हणजे आपण प्रति फॅट SNF पॉईंटने दरपत्रक सेट करू शकतो। सध्या मी सुरुवातीची रक्कम 0 करत आहे। आता ठीक आहे क्लिक केल्यानंतर आता आपल्याला पहिली स्टेप मांडायची आहे। तर आपण पहिली फॅट स्टेप मांडण्यासाठी प्लसवर क्लिक करणार आहोत। त्यानंतर इथे तुम्हाला माहितीच आहे की आपली फॅट चालू होत आहे 2.5 पासून आणि पर पॉईंटला आपली वाढ आहे 50 पैसे। ही स्टेप आपण इथे मांडल्यानंतर आपल्याला ठीक आहे या बटनावर क्लिक करायचं आहे। आपली पहिली स्टेप ॲड झालेली आहे। आता आपण दरपत्रकात जाऊन बघूया। आपली 2.5 पासून वाढ चालू झालेली आहे, फॅट चालू झालेली आहे। ती 3.1 पर्यंत 50 पैसे वाढ होत आहे आणि 3.1च्या पुढं 1 रुपया वाढ होत आहे।
तर आता मी परत सॉफ्टवेअरमध्ये येत आहे. इथे मी परत एक स्टेप ॲड करणार आहे. आता मला इथे टाकायचं आहे की 50 पैसे वाढ कितीपर्यंत होती, 3.1 पर्यंत. आता 3.1च्या पुढं किती वाढ होणार आहे, 1 रुपया. आता इथे मला ही स्टेप लावून ठीक आहे या बटनावर क्लिक करायचं आहे. यानंतर परत आपल्याला दरपत्रकात जायचं आहे. इथे तुम्ही बघू शकता की 1 रुपया वाढी 3.2 पर्यंतच आहे आणि 3.2च्या पुढे आपली वाढ आहे 30 पैसे. तर आता मी परत सॉफ्टवेअरमध्ये जात आहे. आपली 1 रुपया वाढ ही एका स्टेपसाठी होते, त्यामुळे मला इथं लिहायचं आहे 3.2. त्यानंतर 3.2च्या पुढं किती वाढ येते इथे मला लिहायचे आहे, ती आहे 30 पैसे. ठीक आहे, यावर क्लिक करायचं आहे. आणि आता यापुढे आपला रेट चार्ट 4.2ला एंड होणार आहे. तर मला परत फॅट स्ट्रिपवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर मला इथे शेवटची फॅट टाकायची आहे आणि इथे 0.0 मांडायचं आहे. ठीक आहे, तर आता आपल्याला ह्या आपल्या फॅट स्टेप झालेला आहे. आता आपल्याला SNF स्टेप मांडायच्या आहे. तर त्यासाठी आपण बघूया SNF कितीपासून चालू होत आहे. इथे तुम्ही बघू शकता की आपला SNF 7.5 पासून चालू होत आहे आणि किती वाढ आहे, 50 पैसे. कितीपर्यंत, 8.2. तर आपल्याला पहिली स्टेप टाकायची आहे फॅट SNFची. प्लसवर क्लिक करायचं. त्यानंतर इथे आपल्याला SNF स्टेप टाकायचे आहे 7.5 पर SNF पॉईंट किती वाढ होत आहे हे आपल्याला मांडायचं आहे. तर आपण ते टाकणार आहोत 0.50 आणि ठीक आहे या बटनावर क्लिक करायचं आहे. आता आपण बघूया आपली रेट चार्टमध्ये जाऊन बघूया की आपली 50 पैसे वाढी कितीपर्यंत आहे. तर इथे येऊन तुम्ही बघू शकता की 8.2 पर्यंत आहे आणि 8.2च्या पुढे 1 रुपया वाढ आहे. तर आता आपल्याला नवीन स्टेप ॲड करायची आहे. पन्नास पैसे वाढी आपली 8.2 पर्यंत. त्यानंतर 1 रुपया वाढ आहे. ही वाढ आपली आहे फक्त एका पॉईंटसाठी, कोणत्या, 8.3साठी. त्यानंतर 8.3च्या पुढे परत आपला दरपत्रक 30 पैसे वाढणार आहे. बरोबर, इथे तुम्ही बघू शकता. तर मला इथे प्लसवर क्लिक करायचं आहे. 8.3 त्यानंतर 30 पैसे. ठीक आहे, आता ही वाढ कितीपर्यंत आहे आपली, 8.6 पर्यंत. मग आता मला परत एक प्लसवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे 8.6 मांडायचं आहे आणि 8.6च्या इथे आपला फॅट रेट वाढणे बंद होतो फक्त. त्यामुळे मला इथे स्टेप रक्कममध्ये 0.0 टाकायचं आहे. 8.6 आणि आता 8.6चाच रेट आपला कशाला आला पाहिजे, 8.7ला पण आलेला पाहिजे. मला परत एकदा क्लिक करायचं आहे प्लसवर. इथे 8.7 टाकायचे आहे आणि 0.0 टाकायचं आहे आणि ठीक आहे या बटनावर क्लिक करायचं आहे. आता तर तुम्ही इथे बघू शकता की 8.6 आणि 8.7ची व्हॅल्यू ही सेम आलेली आहे, 5.40 5.40. आता आपण बघूया की आपली रेट चार्टची सुरुवातीची रक्कम किती आहे. सुरुवातीची रक्कम म्हणजे तुम्ही इथे बघू शकता 2575ला किती रेट आहे, तो 20 रुपये आहे. तर आता ही रक्कम आपल्याला सुरुवातीच्या अमाऊंटमध्ये टाकायची असते. इथे आपण टाकणार आहोत 20 रुपये. ठीक आहे, आता आपला 3585 किती होता, तर 30 रुपये होता. तर आपण या रेट चार्टमध्ये बघू शकतो 3585 आपला किती आलेला आहे. 3585 तुम्ही इथे बघू शकता आपला 30 आलेला आहे. म्हणजे आपला रेट चार्ट व्यवस्थित सेट झालेला आहे. खात्री करण्यासाठी आपण रेट चार्टमधली शेवटची व्हॅल्यू पण बघूया. आपल्या रेट चार्टमध्ये 4287ला किती व्हॅल्यू आहे हे आपल्याला बघायचं आहे. तर इथे बघा 42 आणि 87ला आहे 32.40 आणि आपल्या मोबाईल डेअरीमध्ये आपण जे दरपत्रक सेट केले त्याला पण 32.40 आलेले आहे. तर या प्रकारे आपण दरपत्रक सेट करू शकता अतिशय सोप्या पद्धतीने. आणि एकदा पॅटर्न तुम्हाला भेटल्यानंतर यासाठी 2 मिनिटाचाही वेळ लागणार नाही. दरपत्रक सेट झाल्यानंतर आपल्याला सेव्ह करा या बटनावर क्लिक करायचं आहे आणि होय म्हणायचं आहे. अशा प्रकारे आपलं दरपत्रक सेट होतं. आता हे दरपत्रक सेट झालेलं आहे.
आता जर आपला 5 दिवसाने 10 दिवसाने कधी दरपत्रकचं 3, 5, 8, 5 जर बदलला तर हे बदलणे खूप सोपंच असतं. त्यासाठी आपल्याला फक्त बदल करावं क्लिक करायचं आहे. त्यानंतर आता 3, 5, 8, 5 किती आहे 30. जर हा वाढला जर असेल 30 रुपये, 2 रुपये जर वाढलेला असेल तर आपल्याला इथे सुरुवातीच्या रक्कममध्ये वाढ करायची. जसं आता 30 आहे 32 करायचं आहे तर सुरुवातीची रक्कम आपल्याला 22 करायची आहे. आता तुम्ही इथे 3, 5, 8, 5 बघू शकता 32 रुपये झालेला आहे. आणि तोच जर 28 जर झाला तर आपल्याला त्यातून समजा 30 असेल तर 2 रुपये कमी करायचे आणि 32 असेल तर 4 रुपये कमी करायचे. तर या प्रकारे आपण दरपत्रकचा 3, 5, 8, 5चा रेट पण बदलू शकतो. धन्यवाद.